परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास। म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे। सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार। हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते। राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान। राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। 16 एप्रिल ते 23 एप्रिल 2024 आदर्श गाव हिवरे बाजार येथे रामकथेचं आयोजन केलं गेलेलं आहे। आता गेल्या वर्षी पाडव्यालाही ठरवलं होतं आणि कारणही असंच होतं की रामनवमी ते हनुमान जयंती अखंड हरिनाम सप्ताह सालाबादप्रमाणे हिवरे बाजारमध्ये होत असतो आणि या सप्ताहाच्या निमित्ताने गावकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी होती की आपल्या गावात रामाचंही मंदिर नाही, पांडुरंगाचंही नाही, माऊली ज्ञानोबाचं तुकोबरायचं नाही, तर आपल्याला मंदिर करता येईल का? आणि त्यासाठी लोकवर्गणीतून मग 1920 मध्ये कोविडच्या कालखंडात एक छानसं मंदिराची निर्मिती झाली। पण मंदिर करताना शेजारी आपण शाहू फुले आंबेडकर वाचनालय सुद्धा उभं केलेलं आहे आणि अमृत महोत्सवी ग्रामविकासाचं शिल्प म्हणून एक सुंदर आणि देखलं प्रवेशद्वार तयार केलेलं आहे। त्या निमित्ताने गेल्या वर्षी रामकथा ठेवली होती आणि योगायोग घडून असा आला की 22 जानेवारीचं अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांचं आगमन होत असताना त्याचं साक्षीदार होण्याचं निमंत्रणही मला मिळालं आणि त्याचबरोबर मूर्ती जी रामलल्लाची घडली त्या मूर्तीचा जो काही वेगवेगळे पीस निघले त्यातला एक शिलेचा अंश प्रसाद म्हणून हिवरे बाजार परिवाराला मिळाला। खरं म्हणजे राम हा सर्वांमध्ये आहे, निसर्गात, पाण्यात, नैसर्गिक साधन संपत्ती, मानवात, आणि कुठल्याही एक पक्षीय पार्टी किंवा जात हा विषय नाही। आणि प्रभू रामचंद्राचं राम आगमन झालंय तर रामराज्य येण्याच्या दृष्टीने ग्रामराज्य यावं ही संकल्पना आम्ही या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये घेतलेली। कारण एक अंश म्हणून आम्हाला हिवरे बाजारमध्ये वनविकास, जलसंधारण, कुरण विकास, दुग्ध व्यवसाय किंवा मृत संधारण ही कामं करायला मिळालेली। कारण राम राज्यामध्ये सर्व आनंदी होते। कारण घरातून प्रभू रामचंद्र निघाल्यानंतर त्यांनी स्वतःचं सैन्य बरोबर नेलं नाही, पण त्यांना जी लढाई करायची होती नीती आणि मूल्याची, त्यासाठी त्यांनी सर्व आदिवासी जनजाती, पशु पक्षी, प्राणी सर्वांना बरोबर घेऊन एक मोठी फौज निर्माण केलेली होती। कारण त्यांना सामाजिक आणि आर्थिक दरी हा राजा आहे किंवा उच्चवर्णीय आहे हे दाखवायचं नव्हतं आणि ते अपेक्षितही नव्हतं। त्यांना सर्व समाजाला बरोबर घेऊन आनंददायी राष्ट्र निर्माण करण्याची ग्रामराज्याची संकल्पना होती। म्हणून त्याच पद्धतीने जर आपण शेबरीची बोरं किंवा केवटाचं नावेतून पैलतिरी करून देणं, जटावीचा सहभाग, गिलहरीचा सहभाग, वानर सेनेचा सहभाग, या सगळ्याच गोष्टी पाहिल्या आणि लक्ष्मणाला बाण लागला त्यावेळेस मारुती राणी द्रोणागिरी उचलून आणला आणि त्यावरची दिव्य वनौषध दिली। म्हणजे आपण जर उत्तम आयुष्यमान त्रेतायुगमध्ये होते म्हणजे प्रभू रामाच्या कालखंडात होते, राम राज्यामध्ये होतं आणि म्हणून आयुर्वेद असेल, योगा असेल, आपण एवढे मागे जातो। कुठेही आरक्षणाचा संघर्ष नव्हता, गरीब श्रीमंताची दरी नव्हती, आदिवासी सवर्ण असाही कुठलाही भेदभाव नव्हता। आणि राम कथेचं सगळे 7 खंड आपण कांड जर पाहिले तर ते निसर्गात, पशुपक्ष्यात, कंदमुळात त्यांचं खाणं, जंगलात जे आहे नैसर्गिक साधनसाथी तेच बांधून घर बांधणे, त्यांनी महाल बांधला नव्हता, निसर्गात जे मिळालं तेच घेऊन राहिले होते। आणि शिवाय हे सगळं करत असताना विश्वास समाजाला देत होते आणि त्यामुळे समाज त्यांच्याबरोबर येत होता। आणि आरक्षण म्हणाल किंवा जाती संघर्ष हे काही नव्हतं, एक नीती आणि मूल्याची बैठक निर्माण झाली। म्हणून आपण आजच्या ज्या समस्या आहेत, अमृत महोत्सव झाला, काल आला आहे,
75 आज पुढच्या 25 वर्षात आपल्याला काय करायचं, तर जे निसर्ग आखून घेतलंय ते निसर्गाला परत द्यायचं. आणि ते परत द्यायचं असेल तर आता राजकारणातील, प्रशासनातील आणि समाजकारणातील नीती आणि मूल्यांची वृद्धी होणं हेच खरं रामराज्यातलं ग्रामराज्य आहे. आणि याच संकल्पनेतून वंदनीय राष्ट्रसंतांची ग्रामगीता पुढे हिवरे बाजारमध्ये गेल्या 25 वर्षात ज्यांनी सहभाग दिला, 4 स्तंभ लोकशाहीचे, ज्या कॉन्ट्रॅक्टरनी गावामध्ये छान चांगलं काम केलं त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आणि तो महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने करणार आहोत. का ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दुष्काळात सर्वात मोठं चिंतन करून शेतकऱ्यांचं खूप मोठं चिंतन त्यांनी केलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आणि खडकवासला धरण बांधताना त्याला जो चुना पुरवायचं काम होतं तो ठेका महात्मा ज्योतिराव फुलेंच्याकडे होता. आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्यावेळेस बिल गेलं, समोरच्याने विचारलं की एवढं झालं, आणखी थोडं वाढवून बिल द्या. त्यावर त्यांचं उत्तर होतं, मी राष्ट्रासाठी आणि समाजाच्या भवितव्यासाठी ठेकेदारी करतोय, पैसे कमावण्यासाठी नाही. एवढं मोठं नीतिमूल्य हे आपल्या गुत्तेदारीच्या पायथ्याशी आहे. म्हणून गुत्तेदारी वाईट नाही, पण गुत्तेदारीतून गुणवत्तादायी कामं नाही झाले की मग आपण सर्वजण जी टीका आता करत असो त्याला सामोरं जावं लागतं. म्हणून ज्याही लोकांनी हिवरे बाजारमध्ये खूप चांगलं काम केलं, भले त्यांनी बाहेर चुकीचं केलं असेल, पण मी फक्त हिवरे बाजारच्या कामाचा विचार करतो आणि अशा गुत्तेदारांचा सन्मान आहे. पुन्हा महाराष्ट्राची वारकरी परंपरा, ज्या बैठकीवर हे मूल्य उभे राहिलेले आहेत त्याचं आराध्य दैवतच म्हणू भ.प. मारुती बाबा कुरेकर यांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. अयोध्या शिलान्यासासाठी समितीवर असलेले भ.प. भास्कर गिरीजी बाबा असेल, भ.प. नारायण बाबा जाधव, डॉक्टर बाबा, त्यांना ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार मिळाला. भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे, भ.प. उद्धव महाराज मंडलिक. मग अशी मंडळी जी आहे की तो आपल्या सर्वांच्या समोरचा आदर्श आहे. म्हणून महाराष्ट्राची वारकरी परंपरा जात पात आणि धर्माच्या पलीकडे भेदभाव अमंगळ सांगणारी आहे. आणि त्याच दृष्टीने या संतांनी सुद्धा तुकोबरायांची ज्ञानेश्वरी, तुकोबरायांच्या गाथा आणि अभंग, नाथांचे भारुड असेल, संत सावताबाबांचं कांदामुळा भाजी असेल, ही सगळी जी देणगी आपल्याला आहे त्याची सुद्धा मांडणी आपण यामध्ये करणार आहोत. तर अशा पद्धतीची ही संकल्पना आहे आणि सगळे योग या पद्धतीने जुळून आलेले आहेत. ते काही ठरवून काही केलं नाही, सर्व जुळून आलेले आहेत. आणि मग पुन्हा काही संस्कृत ग्राम करण्याच्या दृष्टीने, त्याचबरोबर गावामध्ये ग्रामपंचायत सोसायटीच्या दृष्टीने जे काम चालू आहे त्यात गावाचा लोकसहभाग देऊन ग्रामविकासाचं पहिलं मंदिर उभं करायचं आहे आम्हाला. तर अशी संकल्पना आहे. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.